महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्या अनुषंगाने आज आमच्या मुलाखती होत्या उमेदवारांच्या आणि आमची भूमिका जी काही स्पष्ट करायची होती त्या अनुषंगाने आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। जवळपास 40 जागेवरून आमचा फॉर्म लोकांनी घेऊन गेलेले आहेत, उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे। मुद्दा आहे, मी त्या परभणीमध्ये कचरा झालाय, ड्रेनेज आले, रस्त्याचं काम झालंय हे काही बोलणार नाही। सगळ्यात पहिले महानगरपालिका आतमधून स्वच्छ करावी लागेल। इथले जे अधिकारी, इंजिनियर्स वगैरे जे काही आहेत, ह्यांनी जो आकांड तांडव माजून जे परभणीला सत्यानाश करण्याचा जो काही विडा उचललेला आहे तो आम्ही हाणून पाडणार। सगळ्यात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरची स्वच्छता करून काही फायदाच नाही ना, ती परत होणारच आहे। जोपर्यंत आतमधून स्वच्छ होणार नाही तोपर्यंत बाहेरची स्वच्छता होणार नाही का। परभणीची जनता त्रस्त झालेली आहे, पैसे तर ते सगळ्यांचे घेणारच, पण निवडणूक म्हणजे मतदान फक्त मनसेला करणार आहेत, कारण की त्यांचे जे जीवाभावाचे जे प्रश्न आहेत आणि प्रखरतेनं प्रत्येक कार्यालयात जाऊन ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षानं मांडलेले नाहीत, आणि त्या पद्धतीचा आमचा रिझल्ट सुद्धा आहे। माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील त्या हिशोबानं सगळं होईल। सगळ्यांना संधी दिली, वाटोळं तर झालेलंच आहे, एकदा आम्हाला संधी द्या। कोण वाटोळं केलेलं आहे? अगोदरच्या सगळ्याच पक्षांनी जे जे महानगरपालिकेमध्ये होते सत्तेत। आपण स्वतः निवडणूक लढवणार नाही अजून, म्हणजे तसा निर्णय नाही, पण सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी निश्चित। एक स्वतःची जी काय अँबिशन असते किंवा स्वतःची इच्छा असती तर ती माझी इच्छा आहे फक्त विधानसभा लढवायची। जनतेतून अजून आवाज झाला तर मग लढावंच लागेल ना, मग जनतेच्या प्रश्नाला मी त्यांनी जर सांगितलं तर मग मला लढावंच लागेल।